संविधान सभेच्या भाषणात बाबासाहेब सांगतात की एक असं कलम आहे, जर त्याला वगळलं किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर मी मूलभूत हक्कांचा विषय घेतला तर तो अगदी नगण्य, शून्य आणि अर्थहीन राहील. आणि ते कलम म्हणजे कलम 32, आर्टिकल 32. बाबासाहेब त्याबद्दल सांगतात की कलम 32 हा संविधानाचा प्राण, आत्मा आणि हृदय आहे. त्याच्या व्यतिरिक्त मूलभूत हक्कांना किंचितही महत्त्व राहणार नाही. कलम 32 म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी, राईट टू रेमेडी, मूलभूत हक्कांना संरक्षण देण्यासाठी बनलेलं सर्वात महत्त्वाचं कलम. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मूलभूत हक्क आणि कलम 32 यांच्याशी निगडीत असलेलं नातं. कलम 32 हे सर्वात महत्त्वाचं कलम का म्हटलं गेलंय त्याबद्दल आपण जाणून घेऊया. मूलभूत हक्कांचं संरक्षण हे सर्वात मोठं मूलभूत अधिकार आहे असं बाबासाहेब म्हणतात. त्याच्यामुळं हे कलम मूलभूत हक्कांना आणखी सजीव बनवतं, न्यायप्रविष्ट असलेल्या मूलभूत हक्कांना अधिक न्यायदानी बनवतं. बाबासाहेब पुढे सांगतात की हे कलम संविधानातून वगळणं म्हणजे त्याचा प्राण घेणं आहे. त्याच्यामुळं हे कलम 32 कुठल्याही प्रकारे संविधानातून वगळणं किंवा अमेंडमेंट अर्थात संविधानमध्ये दुरुस्ती करून काढणं म्हणजे हे खूप मोठं याच्यावर अन्याय असेल, मूलभूत हक्कांशी केलेली दगाबाजी असेल. कलम 32 हे संविधानाचं एक मूलभूत असं वैशिष्ट्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा 4 वैशिष्ट्य अशी आहेत ती मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिलं वैशिष्ट्य ते असं म्हणजे कुणालाही न्यायदानासाठी त्यांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी ते सरळ सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. पण त्याची एक प्रोसिजर त्यांना फॉलो करावी लागते आणि त्याच्यामुळं हे खूप गॅरंटीड, शाश्वती असलेलं कलम बनतं. याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सुप्रीम कोर्टाला काही विशेषाधिकार, पॉवर प्राप्त झाल्या आहेत, शक्ती प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सुप्रीम कोर्ट विविध गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असतील, संस्था असतील, त्यांना सरकारला काही मार्गदर्शन, आदेश देऊ शकते. आणि त्यासाठी त्यांनी 5 याचिका सांगितल्या आहेत. त्यामध्ये त्याला रिट्स असं म्हणतात. त्यामध्ये हिबिस कार्पस, मॅन्डॅमस, सर्टिव्हररी, कोवॉरंट आणि प्रोहिबिशन या 5 रिट्सचा समावेश होतो. कलम 32चं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे सुप्रीम कोर्टाबरोबर अर्थात सर्वोच्च न्यायालयाबरोबर संसदेला म्हणजेच पार्लमेंटला सुद्धा विशेषाधिकार देण्यात आले आहे. त्यानुसार पार्लमेंट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट वगळता इतर कनिष्ठ न्यायालयांना सुद्धा अशा प्रकारच्या पॉवर देऊन रिट अर्थात याचिका दाखल करायबद्दल डायरेक्शन्स आणि ऑर्डर्स देऊ शकतात. आर्टिकल 32 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226 अर्थात आर्टिकल 226 द्वारे हायकोर्टाला आधीचे अधिकार बहाल झालेले आहेत. त्याच्यामुळं इतर कनिष्ठ न्यायालयांसाठी सुद्धा हे लागू पडतं संसदेद्वारे. तुमचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे कलम 32 हे सस्पेंड केल्या जाऊ शकतं, काढून घेण्यात येऊ शकतं काही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली असेल. जसं कलम 359 अर्थात 359 नुसार जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागते तेव्हा राष्ट्रपती हे कलम निष्क्रिय करतं. अर्थात तुम्ही सुप्रीम कोर्टात तुमच्या मूलभूत हक्कांसाठी जाऊ शकत नाही. बाकी इतर वेळी हे कलम खूप इफेक्टिव्ह आहे, परिणामकारक आहे. 32 नुसार सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्कांचं डिफेंडर आणि गॅरेंटर अर्थात संरक्षण देणारं आणि शाश्वती देणारं प्रतिष्ठान मानलं गेलेलं आहे. सोबतच याचे जे अधिकार आहे ते ओरिजिनल आणि वाईट स्वरूपाचे सर्वोच्च न्यायालयात म्हटल्या गेले आहेत. कारण ओरिजिनल याच्यासाठी तुमच्या मूलभूत हक्कांसोबत तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात अर्थात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. आणि वाईट याच्यासाठी कारण हे तुम्हाला रुंद अशी बाजू देते ज्याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचं याचिका दाखल करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता. कलम 32 ची विशेष गोष्ट म्हणजे की कलम 32 फक्त आणि फक्त मूलभूत अधिकारांशी निगडीत न्यायदानासाठीच किंवा दाद मागण्यासाठीच वापरलं जातं. त्याच्यामुळं
इतर गोष्टींसाठी नॉन कस्टमरी लॉ असतील, नॉन फंडामेंटल राईट असतील, क्रिमिनल किंवा सिव्हिल गोष्टी असतील, त्याच्यासाठी हे कलम वापरता येत नाही. हे सर्वात महत्वाचं. याचाच अर्थ दुसरा अर्थ असा होते की कलम 32 वापरताना जर तुमच्या मूलभूत हक्कांवर काही गदा आली असेल किंवा त्याचं व्हायोलेशन झालं असेल तेव्हाच तुम्ही कलम 32चा वापर करू शकता. कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट आणि कलम 226 नुसार हायकोर्ट या दोघांनाही समान पॉवर देण्यात आली आहे कलम 32शी निगडीत. पण यामध्ये एक छोटीशी अधिकारिक बाब ती अशी आहे म्हणजे की तुम्ही न्यायदानासाठी सुप्रीम कोर्टात पण जाऊ शकता आणि हायकोर्टात पण जाऊ शकता. पण याच्यात ओरिजिनल जरी अधिकार सुप्रीम कोर्टाकडे असले तरी एक्सक्लुझिव्ह नाही आहेत. कारण न्यायदानासाठी व्यक्ती सर्वात आधी जरुरी नाही की सुप्रीम कोर्टातच जावं, हायकोर्टात पण जाऊ शकते. त्याच्यामुळं अधिकार क्षेत्राच्या बाबतीत जरी सुप्रीम कोर्ट मोठं असलं तरी सुद्धा हायकोर्टालाही तेवढंच महत्व आहे. आणि सर्वात प्रथम नागरिक सुप्रीम कोर्ट जाण्याआधी हायकोर्टात सुद्धा मूलभूत हक्कांसाठी न्याय देण्यासाठी जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे मोर एक्सक्लुझिव्ह हायकोर्टासाठी आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे की जर हायकोर्टात तुम्हाला न्याय मिळत असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा हायकोर्टातच जायला पाहिजे, सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नाही. याच्या आधी मी जसा उल्लेख केला, संसदेलाही आर्टिकल 32 नुसार कनिष्ठ न्यायालयांना रिट्सबद्दल डायरेक्शन आणि ऑर्डर देण्याचा अधिकार संसद देऊ शकते. जसं सुप्रीम कोर्टाला अर्थात सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 नुसार आहे आणि उच्च न्यायालयाला अर्थात हायकोर्टाला कलम 226 नुसार आहे. तर आता आपण बघूया रिट्स याचिका. तर ह्या काय असतात. सर्वप्रथम आपण ही गोष्ट इंग्लंडकडून बॉरोड केली आहे, पण जशीच्या तशी बॉरोड न घेता त्यामध्ये काही बदल करून आपण आपल्यानुसार त्यात सुधारणा केल्या आहेत. तर आधी याला प्रिरोगेटिव्ह राईट्स अर्थात हेरिडेटरी राजकीय अनुवांशिकच्या पद्धतीने या याचिका घेतल्या जायच्या. त्याला प्रिरोगेटिव्ह राईट्स म्हणायचे आणि त्याला कारण होतं की राजा थ्रू तिथे राजाला सर्वोच्च स्थान असल्यामुळं याला राजाला फाउंटेन ऑफ जस्टिस म्हणायचे या रिट्सच्या माध्यमातून. फाउंटेन ऑफ जस्टिसचा अर्थ न्यायाचा झरा. पण आपण सुधारणा करून यामध्ये आपल्या हिशोबाने जे सुधारित रिट्स तयार केले आहेत त्याबद्दल आपण बघूया. आता आपण रिट्सबद्दल जाणून घेताना आधी रिट्सचं अधिकार क्षेत्र जाणून घेऊ की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात रिट्सबद्दल काय फरक ठरतो. तर सर्वात पहिले की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये रिट्समधला फरक हा आहे की उच्च न्यायालय हा फक्त मूलभूत अधिकारांवरच मूलभूत हक्कांशी निगडीतच मुद्द्यांवर रिट्स देऊ शकतो. तर हायकोर्ट मूलभूत अधिकारांव्यतिरिक्त कुठल्याही ऑर्डिनरी लिगल राईट्स अधिकारांबद्दल सुद्धा रिट्स देऊ शकतो. याचा अर्थ की सुप्रीम कोर्टपेक्षा हायकोर्ट हे वाईड ब्रॉड आहे विचारांनी न्यायदानाच्या प्रक्रियेत. न्यायदानाच्या प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालय हे अधिकार क्षेत्र कमी पडतं हायकोर्टाच्या. एरिया वाईज सुप्रीम कोर्ट हे अखिल भारतीय ऑल इंडिया लेव्हलवर काम करतं. ती कुठल्याही भारताच्या कानाकोपऱ्यात रिट पेटिशन थ्रू कारवाई करू शकते, न्याय देऊ शकते. हायकोर्ट एका राज्यापुरतं सीमित असल्यामुळे ते फक्त एका राज्यापुरतंच न्यायदानाची प्रक्रिया राबवू शकतं. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट अधिकार क्षेत्रात एरिया वाईज सर्वोच्च ठरतं हायकोर्ट उच्च न्यायालयापेक्षा. तिसरी आणि महत्वाची बाब म्हणजे हायकोर्टातला अधिकार आहे जर कोणी फंडामेंटल राईट अर्थात मूलभूत हक्कांशी निगडीत केस घेऊन आला आणि हायकोर्टाला अधिकार आहे ती सस्पेंड करू शकते, निग्लेक्ट करू शकते, खारिज करू शकते. अर्थात त्यांना एक अधिकार आहे, कंपल्शन अर्थात त्यांना बांधील नाहीत ते. तर हायकोर्ट मूलभूत हक्कांच्या बाबतीत बांधील नाहीत, ते नाकारू शकते रिट याचिका. हे महत्वाची गोष्ट आहे. मात्र सुप्रीम कोर्ट नाकारू शकत नाही. ते बांधील आहेत, त्यांना कंपल्शन आहेत, सक्ती आहे, त्यांना त्याच्यावर कारवाई करावीच लागेल. त्यांना
त्यांच्यावर काय म्हणता येईल त्याला न्यायदानाची प्रक्रिया राबवावीच लागेल. ते अवॉइड करू शकत नाही, इग्नोर करू शकत नाही, दुर्लक्ष करत नाही. त्याच्यामुळं न्यायदानाच्या क्षेत्रात सुप्रीम कोर्ट याला डिफेंडर आणि गॅरंटर का म्हणतात त्याचं कारण हे एक आहे की हायकोर्ट एकदा नाकारू शकतं, पण सुप्रीम कोर्ट मूलभूत हक्कांशी निगडीत कुठलीही याचिका नाकारू शकत नाही. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया की 5 रिट्सचे प्रकार काय असतात, जे आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टाला आणि आर्टिकल 226 नुसार हायकोर्टाला प्रदान करण्यात आले. तर सर्वात पहिले आहे हिबिस कार्पस. याचा अर्थ वी हॅव द बॉडी. हे सगळे वर्ड्स लॅटिन वर्ड्स आहेत. ठीक आहे. तर हिबिस कार्पस अर्थात वी हॅव अ बॉडी. हिबिस कार्पस नुसार एखादी व्यक्तीला जर तुम्ही कोंडून ठेवलं असेल, डांबून ठेवलं असेल किंवा कैदमध्ये ठेवलं असेल, तर जर ते असंविधानिकरित्या अवैधरित्या त्याला तुम्ही तसं केलं असेल तर ते कायद्यानुसार गैर ठरते आणि त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणली, मूलभूत हक्कावर गदा आणली म्हणून हिबिस कार्पस त्याच्यावर याचिका करण्यात येऊन सुप्रीम कोर्ट हिबिस कार्पस त्याला सोडवून देते किंवा ते अनलॉफुल डिटेन्शन पकडलं जातं. त्याचबरोबर अनलॉफुल डिटेन्शन हे व्हॅलिड केव्हा होतं, वैध केव्हा ठरतं, जेव्हा त्याच्या 4 कंडिशन आहेत. एक तर ते कायदेशीर असेल तेव्हा त्याचं डिटेन्शन अर्थात कोठडी त्याची कायदेशीर असेल तर ते मान्य केले जाते. दुसरी संविधानाचा अपमान किंवा कायद्यांचा अपमान किंवा संसदीय गोष्टींचा अपमान केला, राष्ट्रीय मुद्द्यांशी छेडछाड वगैरे असं जे काही असेल, जर ते कायदेशीर असेल तेव्हा त्याला डिटेन्शन मान्य केलं जातं. जर एखाद्या कोर्टाने त्याला तशी कोठडी दिली असेल तर ते कायदेशीर आहे. आणि चौथं, जर ती कोठडी न्यायदानाच्या प्रक्रियेच्या किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असेल तेव्हा ती व्हॅलिड पकडल्या जाते. याचाच अर्थ की अशा प्रकरणात हिबिस कार्पस लागू पडत नाही. जर ती कोर्टाने व्हॅलिड केली असेल, कायदेशीर ती बाब बरोबर असेल आणि एखाद्या न्यायव्यवस्थेच्या अधिकार क्षेत्राच्या ती बाहेर असेल. डॅमस अर्थात वी कमांड. याच्यानुसार सरकारी ऑफिसशी निगडीत सरकारी संस्था ज्या असतील त्यामध्ये कामात दिरंगाई करणारे, काम चुकवागिरी करणारे किंवा कर्तव्यात कमीपणा करणाऱ्या अधिकारी संस्थांवर सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालय त्यांना त्याबद्दल नोटीस देऊ शकते, ऑर्डर देऊ शकते, कमांड करू शकते. यामध्ये काही गोष्टींचा समावेश होत नाही. स्पेशली प्रायव्हेट संस्था आणि व्यक्ती सोबतच प्रेसिडेंट अर्थात राष्ट्रपती आणि गव्हर्नर, राज्यपाल, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जजेस अशा काही लोकांसाठी ह्या गोष्टी लागू पडत नाहीत. सर्टिओरारी म्हणजे टू बी इन्फॉर्म ऑर टू बी सर्टिफाईड अर्थात ऑथोरायझेशन, लिगल ऑथोरायझेशन बद्दल ते बोललं जातं. यामध्ये असं होतं की सर्वोच्च न्यायालय असेल ते हायकोर्टाला किंवा इतर कनिष्ठ न्यायालयांना सांगते की तुमच्या अधिकार क्षेत्रात ही गोष्ट येत नाही, ते एकतर तुम्ही आमच्याकडे द्या किंवा पेंडिंग असेल केस तर ती आमच्याकडे द्या किंवा तुमच्याकडे अधिकार क्षेत्रात ते येत नाही म्हणून सुप्रीम कोर्ट स्वतःकडे घेतं किंवा त्यामध्ये काही कायदेशीर त्रुटी झाल्या असेल तेव्हा सुप्रीम कोर्ट स्वतःकडे त्या केसेस घेतं. तर ती ऍक्च्युली हे प्रिव्हेंटिव्ह आहे, संरक्षणात्मक एक भिंत आहे. तर हे केअर म्हणूनही घेतल्या जाते, याला क्युरेटिव्ह पण बघितलं जातं आणि प्रिव्हेंटिव्ह पण बघितलं जातं. कायद्यात काही चुका होऊ नये त्या हिशोबाने एक समज म्हणून पण घेतलं जातं. 1991 पासून सर्टिओरारी ही जी याचिका आहे ही प्रशासकीय बाबींसाठी सुद्धा वापरली जाते, पण त्याचबरोबर काही संविधानिक लेजिस्लेटिव्ह बॉडींसाठी हे वापरल्या जात नाही आणि काही प्रायव्हेट बाबींसाठी हे वापरलं जात नाही. वॉरंटो याच्यामध्ये वॉरंट इश्यू केला जातो. याचा अर्थ होतो की बाय व्हॉट ऑथॉरिटी. याचा अर्थ की कोणावरही कारवाई करायची असेल चौकशीची त्यासाठी हे रेट वापरलं जातं. आपण चित्रपटांमध्ये बघतो आपके खिलाफ वॉरंट आहे, तो बस चौकशीचा आदेश सरळ त्याच्यावर असलेले आरोप खरे आहे की खोटे आहे त्यासाठी एक लिगल ऑथोरायझेशन लागतं घराचा तपास घेण्यासाठी, त्यासाठी हे वापरलं जातं. वॉरंट ते मंत्र्यांचे ऑफिसेस आणि प्रायव्हेट ऑफिसेसचा समावेश होत नाही. प्रोहिबिशन अर्थात टू फॉरबिट म्हणजे आळा घालणे. याच्यानुसार
सुप्रीम कोर्ट डायरेक्ट हायकोर्ट किंवा इतर कनिष्ठ न्यायालय आणि काही ट्रिब्युनल लवाद मंडळ यांना डायरेक्ट त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसलेल्या गोष्टींबद्दल किंवा काही त्रुटींबद्दल डायरेक्ट आदेश देऊन त्या गोष्टीवर आळा किंवा थांबवण्यासाठी सांगू शकतात आणि त्यांच्यापासून ते केस घेऊ शकतात. तर ही सरळ सरळ मॅन्डॅमस अर्थात वी कमांडचा अर्थ ज्याचा होतो त्यानुसार डायरेक्ट कारवाई होते, डायरेक्ट ऍक्टिव्हिटी होते आणि प्रोहिबिशन थ्रू कारवाई लगेच थांबवल्या जाते. हे दोन विरोधाभासी कलम आहेत. तर मित्रांनो, आज आपण बघितलं आर्टिकल 32, आर्टिकल 26 आणि मूलभूत हक्क. आर्टिकल 32 कलम 32 की ज्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालयाला काही रिटचा अधिकार आहे. आर्टिकल 226 नुसार राज्यात उच्च न्यायालयाला तोच अधिकार आहे. आणि मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स जे आहेत पार्ट 3 मधले यांचं संरक्षणासाठी बनलेले कलम 32 आणि कलम 26 हे किती महत्वाचे आणि किती संवेदनशील आहे हे आपण बघितलं. चल मित्रांनो, धन्यवाद, थँक्यू. लाईक अँड सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.